सगळी अशी मंडळी आहे. छानसा आमचा हा ग्रुप आहे आणि जवळजवळ 7 ते 8 दिवसापासून आम्ही जबरदस्त धमाल जबरदस्त मजा करतोय. तर चला मंडळी नमस्कार. आता आम्ही आलोय सूर्य मंदिर कोणार्कला आणि सूर्य मंदिराचा जबरदस्त व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. बरीचशी गर्दी या ठिकाणी सूर्य मंदिरला आहे, बरेचसे लोक या ठिकाणी आहेत. पण इतका छान इतका जबरदस्त व्ह्यू आहे ना, मी तुम्हाला या ठिकाणी थोडासा तो व्ह्यू मंडळी. आम्ही सूर्य मंदिरला आलो आहे आणि सूर्य मंदिरला आल्यानंतर इथं पुरातन काळातले जे शिलालेख वगैरे ज्या मूर्ती आहेत ना सगळे या ठिकाणी ठेवलेले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी जे आहेत ना इसवी सन पूर्ण या ठिकाणी सगळे. आता मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो की ज्या आम्ही कोणार्क मंदिराजवळ जे आलो आहे ना, जिथं म्युझियम आहे ना, त्या म्युझियममधल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. तर बघ, हे संपूर्ण पुरातन काळातले हे गर्भगृह के अंदर का सूर्यदेव का पादपीठ हे असं संपूर्ण आहे. अशा सगळ्या गोष्टी आमचे बरेचसे मंडळी या ठिकाणी फिरतायत, भ्रमण करतायत. आणि हे सूर्य मंदिराच्या जवळ जे म्युझियम आहे ते म्युझियमला आम्ही आलो आहे. एकदम ब्राईट एकदम जबरदस्त. म्हणजे जगन्नाथपुरीला ज्यावेळेस आमची ही कोलकाताची ज्यावेळेस यात्रा निघाली, या कोलकाताची यात्रा निघाल्यानंतर आमच्याकडं माझ्याजवळ आजचा संपूर्ण दिवस आहे की यांना मी अशा संपूर्ण छान छान अशा सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. आणि खरंच अतिशय भारी अतिशय छान वाटतं बरं का इथं सगळं आल्यानंतर. वा वा. याला काही बोईत वगैरे काहीतरी म्हणतात. छान असं ते पूर्वीचं जसं जहाजाचं जसं मुख वगैरे जसं होतं ना, हे संपूर्ण आपल्याला तसं दिसतंय. या सगळ्या गोष्टी बघा. या ठिकाणी सूर्य मंदिरमध्ये आम्ही आता एंट्री केलेली आहे. एंट्री केल्यानंतर इथं अतिशय या ठिकाणी मूर्ती बघायला मिळतात. जशी आपण इथून एंट्री केली ना, एंट्री केल्यानंतर आपल्याला इथं बघायला मिळतं. सागरला जात असताना या बसमध्ये आम्ही बसलोय आणि या बसमध्ये पहा तुम्ही काय धिंगाणा चालू आहे खतरनाक. जबरदस्त खतरनाक धिंगाणा झाली.
बसंती हम कुत्तों ने पैसे दिए। मेरे कुत्ते ने पैसे दिए। मेरे कुत्ते ने पैसे दिए मैंने। अरे चल चमेली बाग में हॅलो हॅलो काही बोलून ना महाराज पब्लिकला काही बोल मंडळी आमची ही कोलकाता गंगासागर जगन्नाथपुरी यात्रा या ठिकाणी अतिशय आनंदाने अतिशय जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाली आणि आमचे सगळे 60 भाविकांच्या माध्यमातून अतिशय छान सुंदर गोड अशी आमची यात्रा झाली। निश्चितच आपण पुढची यात्रा आहे पुढची यात्रा आपण लवकरच ऑर्गनाईज करणार आहोत। मार्चमध्ये 3 मार्चला आपली पुढची वृंदावन धाम यात्रा असणार आहे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ।